मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ताच तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलं की मराठी भाषा गौरव दिन का बरं साजरा केला जातो. कारण आज महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे एक सुप्रसिद्ध लेखक, कवी, विचारवंत असलेले विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. आणि हा जन्मदिवस 2013पासून आपण काय म्हणून साजरा करतो? मराठी भाषा गौरव दिन. 1 मे काय म्हणून साजरा करतो? मराठी भाषा राज्य भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा जो आहे आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला करतो. तर बघा, आत्ताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अभिजात भाषा म्हणजे खूप जुनी भाषा आणि त्या भाषेचं खूप मोठं असं वैभव आहे. मराठी नुसती भाषा नाही आहे. मराठी हे काय आहे? एक सांस्कृतिक वारसा आहे. मराठी एक इतिहास आहे. मराठीचा इतिहास आहे. मराठी खूप काय आहे? नॉलेज आहे. मराठी ज्ञान आहे. मराठीमध्ये ज्ञानाचं भंडार आहे. मराठीमध्ये तुम्हाला सांगतो एक शब्द आहे खरंच काय, या एका शब्दाचे खूप सारे अर्थ निघतात. लई अर्थ निघतात. लई या शब्दाचे पण खूप अर्थ निघतात. लईचे काय काय अर्थ आहेत रे? पुष्कळ, विपुल, खूप जास्त, भरपूर, बखळ, त्याच्यानंतर पुष्कळ, ढिगभर, कणभर, मनभर, ट्रकभर. देतात ना शुभेच्छा तुम्ही. तर ह्या लई या शब्दाचे लई अर्थ आहेत वेगवेगळे. अजून पण खूप अर्थ असतील. मला एका शब्दाची माहिती, तू लय शहाणा झाला. या लई या शब्दामध्ये वेगळा अर्थ आहे. तो लय हुशार आहे. या लई या शब्दामध्ये लय अर्थ दडलेले आहेत. सांगायचं तात्पर्य एक की आपल्या मराठी भाषेतील एका शब्दाला खूप सारे अर्थ आहेत. अशा खूप साऱ्या अर्थ असलेल्या मराठी भाषेचा गौरव व्हायला पाहिजे, यासाठी हा गौरव दिन आपण साजरा करत असतो. तर विष्णू वामन शिरवाडकर माहीत असतील तुम्हाला, कुसुमाग्रज यांचं शैक्षणिक क्षेत्रापेक्षा लेखन क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांनी खूप साऱ्या कविता लिहिल्या, खूप सारे कविता संग्रह लिहिले, खूप सारे नाटकं लिहिले, खूप साऱ्या कादंबऱ्या लिहिल्या. आणि ज्यावेळेस वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता, तर वि स खांडेकरांनी असं भाकीत केलं होतं की कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळेल, कारण मराठीचे तेवढे ताकदीचे ते लेखक आहेत. आणि खरंच त्यांचं बोलणं खरं ठरलं. आणि नंतर जवळपास 10, 15, 13 वर्षांनी काय त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असलेले विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा खूप पुरातन आहे. अगदी ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची स्थापना केली, लिहून काढली ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी. आणि त्यांनी मग संजीवन समाधी घेतली. परंतु त्यांनी जे संस्कृतमधली असलेली गीता जी आहे ती एकदम प्राकृतिक भाषामध्ये लोकांना कळण या पद्धतीमध्ये खूप सुंदर पद्धतीने लिहिली. आणि जीवन जगण्याची शैली कशी असावी याचं वर्णन खूप सुंदर पद्धतीनं ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिली. त्यांचं पसायदान वाचलं ना, तुम्हाला कळलं ज्ञानेश्वरी किती सुंदर आहे. तुम्ही ऐकले असेल ना पसायदान. आता विश्वास मके देव येणे वाग्यज्ञ तोषावे, तो सोनीमज द्यावे पसायदाने. अशा पद्धतीचं दान त्यांनी मागितलं ईश्वराला. आणि ईश्वराच्या जवळ जाण्यासाठीचे मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आणि त्यांनी असं सांगितलं की मराठी भाषा एवढी श्रेष्ठ आहे की ती अमृतालाही पैज जिंकायला, अमृतासोबत जर तुलना केली तर अमृताच्या पेक्षा जास्त गोडी मराठी भाषेला आहे. आणि अमृतासोबत पैज जिंकेल अशा पद्धतीचे वर्णन त्यांनी केलेले. त्याच्यानंतर गुरुचा महिमा त्यांनी सांगितलेला आहे. गुरु कोण आहे, कशा पद्धतीने तो माणसाला घडवतो आणि कशा पद्धतीने तो पिढ्यांना घडवण्याचं काम करतो, याचा महिमा त्यांनी एकदम सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरांनी खूप असं छान लेखन केलेलं आहे मराठी भाषेमध्ये. तो पाया आहे. त्याच्यानंतर आलेल्या खूप मोठमोठ्या संतांनी, महाराष्ट्रातील संतांनी, आत्ता जी
आपण राष्ट्रसंत म्हणतो, असे तुकडोजी महाराज असतील, त्यांनी ग्रामगीता लिहिली, किंवा राष्ट्रसंत तुकाराम महाराज, त्यांना काय म्हणतो आपण, संत शिरोमणी, अजून काहीतरी बऱ्याच उपाधी आहेत त्यांना. तर तुकाराम महाराजांचं पण खूप मोठं लेखन आहे आणि ते मराठीत, अस्सल मराठीत आहे. त्यांनी परंपरेला एकदम फाटा देऊन समाज प्रबोधनाचं खूप मोठं काम केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. त्याच काळात समकालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राज्यभाषा ही मराठी असावी यासाठी आग्रह धरला आणि मराठीचा खरा प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. हे पहा, दक्षिणातले लोक जे आहेत, दक्षिण साऊथ इंडियन ज्याला तुम्ही म्हणता, हे सगळे लोक आपापल्या भाषा जपून आहेत. आज केरळमध्ये केरळी भाषा बोलली जाते, तामिळनाडूमध्ये तमिली बोलली जाते, आंध्रामध्ये तेलुगू बोलली जाते, कर्नाटकमध्ये या कानडी बोलली जाते, महाराष्ट्रात मराठी बोलणाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे, परंतु 100% मराठी बोलली जात नाही. ओके, त्याचं कारण का, बरेच कारण आहेत. एक तर परकीय आक्रमण, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा, अजून काय 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 आहे. परंतु आज आपण जरी एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, शाळेमध्ये गेलो तर तिथं काय होतं, आपण तिथल्या शिक्षकाशी चर्चा करताना मराठीत बोलत नाही तर हिंदीमध्ये बोलतो. आपल्याला साधा कॉल जरी आला कस्टमर केअरचा तर आपण त्यांना हिंदीमध्ये बोलतो. त्याचं कारण का, आपण असं गृहीत धरलं आहे की त्यांना हिंदीमध्येच बोलावं. मराठीमध्ये बोला ना. कॉल सेंटरवर लोकांना मराठीमध्ये संधी, जॉब उपलब्ध होईल, त्याच्यामुळं तुम्ही मराठीमध्ये बोला. तर हे आपण जर केलं तर बऱ्यापैकी मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि विकास होऊ शकतो. बघा, मराठी भाषेसाठी खूप जणांनी योगदान दिलं. जसं की मी आत्ता 2-3 नावं घेतली. त्याच पद्धतीने साहित्य क्षेत्रामध्ये खूप जणं आहेत असे, खूप म्हणजे विचार करून एवढे प्रचंड पुस्तकं आणि प्रचंड साहित्य सामग्री मराठी भाषामध्ये उपलब्ध आहे. हजारो पुस्तकं, अगदी नामदेव ढसाळापासून तर अगदी गोविंदाग्रजापर्यंत. गोविंदाग्रज माहिती आहे तुम्हाला, कुसुमाग्रजांचे मोठे बंधू. ओके, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज हे नाव कसं पडलेलं आहे, त्याच्यामागं पण एक खूप मोठा इतिहास आहे. कुसुमाग्रज माहिती आहे कोण होते, त्यांचं नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होतं. ते दत्तक घेतलेले आहेत. म्हणजे विष्णू शिरवाडकर यांचा मृत्यू झाल्याच्यानंतर त्यांच्या पत्नीने कुसुमाग्रजांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव मग विष्णू वामन शिरवाडकर पडलं. पण त्यांचं नाव दाखल्यावर गजानन आहे, त्यांचं जन्मनाव गजानन आहे, गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्याच्यानंतर मग ते त्यांच्याच भावकीतल्या एका महिलेनं वारसा चालवण्यासाठी त्यांना दत्तक घेतलं आणि त्या पद्धतीने मग नंतर काय झालं, त्यांचं नाव पडलं. पण त्यांनी विपुल असं साहित्य लिहिलं. ओके, ते मराठीतली एक कविता आठवत असेल तुम्हाला, ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वासीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापणामध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भीत बांधतो आहे, चिखळ गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. अशा पद्धतीने एखाद्या शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने प्रोत्साहन द्यावं सर्व क्षेत्रामध्ये, याचं एक जिवंत उदाहरण आहे. मी माझ्या शिक्षक बंधू भगिनींना सांगत असतो की सर, आमचे सहकारी आहेत, यांना मुद्दाम सांगत असतो की सर, एखाद्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत नाही करता आली तरी चालेल, पण त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना धीर द्या, त्यांना संस्कार द्या. एखाद्याचा घरातला कर्ता पुरुष जर गेला, एखाद्याची आई वारली, एखाद्याचा वडील वारला, काही नाही करता आलं तर त्याला प्रोत्साहन तरी द्या. त्याच्या घरी फोन करा. एखाद्याचं काही आजारी असेल तो भयानक, त्याला काही न करता आलं तरी आपल्याला एक फुंकर घालता येते. काय करता येतं, लढ मी तुझ्या पाठीशी. अशा पद्धतीने जर केलं तर तो विद्यार्थी खूप पुढं जाईल. अशा पद्धतीचं गायडन्स अशा पद्धतीचं मार्गदर्शन आमच्या सहकाऱ्यांना मी नेहमीच करत असतो. तर शिक्षकांनी काय करावं, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणावं, अशा पद्धतीची प्रोत्साहनपर कविता आहे, खूप सुंदर आहे.
ही आम्हाला आमच्या लहानपणी होती आणि ती आजही पाठ आहे माझ्या. आणि मी तर त्याच्यावर स्वतः 2 कविता वेगळ्या बनवल्यात. त्या कलाकार कविता कधीतरी एखाद्या दिवशी ऐकवेल मी तुम्हाला. मी माझ्या स्वतःच्या सुद्धा बऱ्याच कविता आहेत, 50+ आहेत, अजून 50 झाल्या का मी स्वतःचा एक कविता संग्रह मी पण प्रकाशित करेल. आता त्यांनी कोलंबसाचे गर्वगीत नावाची सुंदर कविता, परत त्यांची प्रेम कविता पण खूप आहेत. विष्णू वामन शिरवाडकरांच्या प्रेम कविता पण खूप जबरदस्त आहेत, एकाचडी एक आहेत. आणि एकदम धैर्यवान म्हणजे खचलेल्या लोकांना प्रोत्साहन देईल या पद्धतीची पुन्हा एक कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे किनारा. ऐकली असेल तुम्ही, तुम्हाला होती ना सिलेबसला किनारा? नाही. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या सागरा डळमळू दे तारे. विराट वादळ हिळकावू दे, पर्वत पाण्याचे ढळू दे, दिशा कोण सारे. ताम्रशुरा प्राशुनी मातू दे, दैत्यनभामधले दडू द्या पाताळी सविता. आणि तयाची ही अधिराणी दुभंग धरणीला करा या पाजळू दे पलगा. की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान. जमून मेळा वेताळांचा करी हे तांडय थैमान. पदच्युता तो भीषम नृत्य असेच चालू दे, तुटू दे नभ मात्यावरती, फुटू दे अखंड उल्का वर्षातन अग्नी, नाविकांना कुठली भीती. सहकार्यांनो काही खंती, जन्मखलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम. नक्षत्रापरी असीम निलामध्ये संचारतो, दिशाचे आम्हाला धाम. चला उभारा शुभ्र शिड्या, चला उभारा शुभ्र शिड्या, गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला. अनंत आमची ध्येयशक्ती अनाशा किनारात तुला पामराला. कोलंबस त्याच्या याला म्हणतोय, कशाला? सहकार्यांना म्हणतो खचून जाऊ नका. काय म्हणतो? खचून जाऊ नका. तर कशा पद्धतीनं खचलेल्या लोकांना प्रोत्साहन द्यावं या पद्धतीची कविता आहे, खूप सुंदर आहे. किनारा. तो काय म्हणतो? हजार जेव्हा म्हणजे ते लाटा आहेत ना, अशा हजारो लाटा येऊ द्या, एवढ्या प्रचंड लाटा येऊ द्या की पूर्ण धरती हल्ली पाहिजे, भूकंप झाला पाहिजे आणि तारे पण डळमळले पाहिजे. एवढ्या प्रचंड लाटा किंवा एवढं दुःख संकट जरी आलं तरी आम्ही घाबरणार आहेत का? नाही. कारण आमचा जन्मच, खलाशांचा जन्म काय आहे? संघर्ष करण्यासाठी आहे. म्हणून घाबरायचं नाही. तर पुन्हा शुभ्रशिर्या उभारा आणि त्या सागराला काय करा? पदक्रांत करा. अशा पद्धतीचा संदेश, खूप सुंदर संदेश त्या कवितेमधून दिलेला आहे. पण ही सहज कविता समजत नाही, कारण 100% शुद्ध मराठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि सहज सगळ्यांना समजत नाही, पण खूप सुंदर कविता आहे. तर थकलेल्या, हारलेल्या, निराश झालेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही कविता खूप सुंदर आहे. स्वतः वामन शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर हे एक चांगले नाटककार होते, नाटक लेखक होते. नटसम्राट ऐकला असेल, चित्रपट आला त्याच्यावर एक. नटसम्राट नावाचा चित्रपट पाहिला असेल तुम्ही. कोणाचा आहे तो? नानाचा. जगावे की जगू नये, मरावे हाच मोठा प्रश्न. खूप सुंदर लिहिलेला आहे त्यांनी. ओके. टू बी और नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन. खूप छान चित्रपट आहे तो नटसम्राट. तर त्यांनी लिहिलेलं ते नाटक आहे आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मग खूप सारे लेखक झाले. त्यांच्या समकालीनसुद्धा मराठी लेखक खूप आहेत, असं काही नाही. मराठी भाषा त्यांनी एकट्यानेच गौरवली असं नाही आहे. अगदी अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती असतील, यांचं पण विपुल साहित्य मराठी भाषेमध्ये आहे. लक्षात घ्या. खूप मराठी भाषेमध्ये अगदी साधे साधे कवी आहेत. त्याच्यानंतर सुरेश भट काय म्हणतात? लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. म्हणजे आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला मराठी बोलण्याची संधी भेटली आणि मराठी ऐकण्याची संधी भेटली. आपण ह्या मातृभाषेमध्ये जन्मलो, आपली मराठी मातृभाषा आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. अभिमान पाहिजे आणि मराठीत बोललं पाहिजे. ज्या मित्रांना तुमच्या मराठी येत नाही त्यांना मराठीत बोलून मराठी शिकण्यासाठी प्रवृत्त करा. माझे बरेच मित्र असे होते की त्यांना मराठी येत नव्हती. छत्रपती संभाजीनगरला राहताना मुस्लिम होते, त्यांना मराठी येत नव्हती, हिंदी आणि उर्दू यायच्या. मी उर्दू शिकण्याचा प्रयत्न केला पण मला उर्दू काय जमलीच नाही. पण ते मात्र मराठी शिकले, मी त्यांना मराठी शिकवले. या गोष्टीचा मला आजही अभिमान वाटतो की आणि त्यांनी कधी फोन केला तर मी त्यांना मराठीतच बोलतो. मला उर्दू नाही जमली पण त्यांना मात्र मराठी जमली.
आणि काय असतं, आपण आपल्या आजूबाजूला मराठीत जर बोललं तर काय होतं, ते ऐकून ऐकून ते लेकरंसुद्धा मराठी बोलायला सुरुवात करते. आता आमचे इथं टीचिंग इंग्लिश मिडियम जरी असलं तरी आम्ही बऱ्यापैकी मराठीमध्ये एक्सप्लेन करतो. पण बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे सगळं इंग्रजीमध्येच असतं. ओके, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम येईल. आता मराठी भाषा कंपल्सरी केलेली आहे. शैक्षणिकच्या कोणत्याही गोष्टी असतील, साधं पत्र जरी व्यवहार करायचा असेल तर तो कायद्यानं मराठीत करणं बंधनकारक असल्यामुळं मराठी भाषेचा परत बऱ्यापैकी विकास होण्याची शक्यता आहे. शासन त्याला खूप मोठं प्रोत्साहन देण्याचं काम करतं आहे. तर शासनाकडून प्रयत्न होतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचे प्रयत्न आपल्याकडूनसुद्धा होणं गरजेचं आहे. आपणही मराठी भाषा गौरवली पाहिजे, मराठी भाषा अभ्यासली पाहिजे, वाचली पाहिजे. शेकडो पुस्तकं आहेत, हजारो आहे. समजा अण्णाभाऊ साठे आहेत, अण्णाभाऊ साठेच्या जवळपास 20-21 कादंबऱ्या आहेत. त्याच्यात 7 कादंबऱ्यावर चित्रपट निघालेत. सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. फकीरासारखी कादंबरी आहे, वारणेचा वाघ आहे, कृष्णाकाठच्या कथा आहेत, खूप खूप वाचलेले. तुम्ही ययाती ऐकलं असेल, महानायक ऐकलं असेल, वाचलं असेल. वि स खांडेकरांची खूप सुंदर पुस्तकं आहेत. मराठीमध्ये खूप जबरदस्त मृत्युंजय कादंबरी आहे बघा, खूप सुंदर कादंबरी, जबरदस्त. कधी जर तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओपेक्षा जर वाचलं ना, ते खूप तुलनाच नाही करू शकत एवढ्या जबरदस्त. माझं नशीब असं आहे की मला मोठा भाऊ असा भेटला की त्याला वाचनाची खूप आवड होती आणि विद्यार्थी दशेमध्ये असताना खूप वाचन केलं. आत्ता बरेच दिवस झाले माझं, तरी मी 2026मध्ये फक्त 2-4 पुस्तकं वाचलीत. 4च पुस्तकं. एक साने गुरुजीचं, एक आपल्या इंदिराजींचं आहे, आणि एक आपल्या सावित्रीबाई फुलेंचं काव्य फुले कविता संग्रह आहे, आणि अजून एक पुस्तक वाचलं पहा, स्वामी विवेकानंद त्यांचा जन्मदिवस होता, त्याबद्दल थोडी माहिती वाचली. असे 4 पुस्तकं या वर्षी वाचली. पण भूतकाळ माझा असा होता की किमान 3-4 तास मराठीत वाचायचो मी. आता वेळ भेटत नाही मला. तुम्ही पण वाचलं पाहिजे. या वयात जर तुम्ही वाचायला सुरुवात केली ना, आवड निर्माण झाली ना बाळांनो, तर हे विश्व एवढं सुंदर आहे आणि ते लेखकांनी एवढ्या सुंदर पद्धतीने वर्णन केलं ना, तुम्ही तुलनाच करू शकत नाही. तुम्ही ते जगता. आता मी समजा माझं लेखन करतो, 2006 पासून डायरी लिहितो. मला 2006च्या गोष्टी आत्ता तुमच्या वयात असताना मी काय करत होतो हे मी वाचू शकतो, जगू शकतो. पुन्हा बालपण मी जगू शकतो. हे फक्त लेखकच करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, आणि अनुभवलंसुद्धा पाहिजे, आणि सांगितलंसुद्धा पाहिजे. ओके, याच प्रसंगी मराठी भाषेचा गौरव तुम्ही वाढवला. इथं येऊन तुम्ही भाषणं केले, काहींनी ऐकून घेतलं. तुमचं महत्त्वाचं काम असताना तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, आणि सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.